तुझ्या आगमनाने आणि का रे बाबा पावत नाहीस तू का? तर मी विसरणार नाही, मी तुझ्या भक्तीत लीन होईल, पण माझ्या पोराला बरं कर रे बाबा, बरं कर. सजा दो घर काबुल सजा दो घर काबुल मेरे माजी सरपंच दिनेश गोतमारे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक मिळालं. पार्टी सदस्य हा प्रणाम करीत आहे. लाख लाख शुक्रिया. कुठे कुठे शोधूया पोराला? शंभू उठलं सुटलं की चालला फिरायला माझ्या कधी कदरच केलीच नाही तू. मला माहित नाही. अरे हा एवढं तुझ्यासाठी केले, लहानपणापासून राबले, लहानाचं मोठे केलं. बाप नसताना मी बापाची तुला मी पुढाकार घेऊन मी चारे दिलं. आणि माहीत कधी ऐकलंयस? मला सांगू नको. कुठे गेला संभा म्हणू नको. तू नाला का मराया सांगतेस तू? तू संभा गेला.
गाऊनच बोलते. तुला माझ्यासाठी का केलीस हो बरं? तुला महा का बरं केलीस? का बरं केले म्हणजे एवढं करतच आले म्हणजे का बरं केलंय मॅडम? काही बरं नाही केलीस. मा बाप राहिला असता तर बरं झालं असतं. तू मरायला पाहिजे होती. म्हणजे मरायला हा? मला मरायला सांगितलं बरोबर आहे. एवढे दिवस वीज घेतो मी जीवन काय रे तुझ्यासाठी. अरे नवरा मिळलो रे बाया बाया दुसरा नवरा करतात परंतु तुझ्यासाठी मी ईद भरायला गेले. सांगू नको मला येते. मा बाप राहिला असतं ना मा आतावरी लग्न करून देता. तू वाचून गचून काही फायदा नाही. तू म्हणायला पाहिजे होता. पाय हात दे ना. अजून नाही का नाही? लग्न करून देतात नालायका. म्हणजे तुझ्या मनात असं आहे तर मी तुझं लग्न करून द्यावं. लग्न करून दे. हलकटा बेशिरमा. अरे तुझ्या मनात कोणती पोरगी तर जा. अरे जा पोरगी पाहुणे. नाही तुझं मी त्या दिवशी लग्न लावून दिलं तर नावच सांगणार नाही माझं. मी पोरगी पाहून येतो. का तुझे रिश्तेदार मेले का? माझे रिश्तेदार तुझे रिश्तेदार मेले का? झालं का तरी आपला अंगण चोपडा जायच्या मला? नालायक एक लाख जास्त बोलू नको. माझे लक्षे माझे रिश्तेदारांना हो बरोबर आहे. मला ज्यामध्ये काय पोरगी पाहिल्या. अरे मी आया बाहेर जात कुठं जाऊ रे कुणाच नाही विचारू. माझ्या पोरगा लग्न आहे माझ्या पोराला पोरगी द्या म्हणून. तुला माहितीच असं मला कसं आहे ते. काय त्या जमाना आहे मग पोरासाठी पोरगी पाहिली जमाना नाही. तुला म्हणायचं काही रे बघ तुझ्या मनात कोणतरी पोरगी आहे म्हणून ते एवढं सारं बोलतोय. आहे म्हणजे तू काय समजायस मला? कुणाची मुलगी आहे? त्या पोरीला तुम्ही ओळखतेस. हो त्या पोरीला सगळे ओळखते. आणि त्या पोरीला तुझे रिश्तेदार बी ओळखतात. आम्ही ओळखतो तुम्ही ओळखता. आपण सगळेच ओळखतो. आम्ही सगळे ओळखतो. माझ्याच कसं ठावणार ती पोरगी कोण आहे ती? सांगू सांगू का? सांग. अहो तुझी भाची पुण्य नालायका माझ्या भाचीवर डोळा ठेवला तोय. तू कसा ती कशी लाखात एक अशी येरू सारखी वाढत गेलेली आणि तुझे आणि मी कसा दुसऱ्या जाऊन मुरला. हो दुसऱ्यासारखा जायचं. दुसऱ्या जाऊन मला सांग जमते काही रे जोड जमणार नाही समजलंय. नाही जमणार. तुले माहित नाही तुले अकोला चालला का मा? आपल्यापाशी किती जमीन आहे? आपल्यापाशी 4 एकर. 4 एकर आहे. हो. आणि मामाला किती पोर आहे? एकटीच आहे. एकटीच आहे. नाही बासी. कोणी वारीस आहे का? नाही. लग्न झाल्यावर आणि मामाला 5 एकर जमीन आहे. मामाले 5 एकर जमीन आहे. हो. आहे का नाही? तिच्या संग मी लग्न केलो आणि ते आपल्या घरी आली का? त्या जमीन कोणाची होईल? मामा मेल्यावर जमीन तर तुझीच होई रे. 4 आणि 5 9 एकर जमीन. मग आपण झालो का नाही पाटील? त्याची गोष्ट बोलायच बघ. मग हो तू म्हणे मग त्याचा कल आहे म्हणते संध्या ओय, वाटलं नव्हतं एवढा अकलीचा असशील म्हणून तू मी पुरा कांदा. अकलीला सोडू ना. हो कांदाळीच एवढं माहिती माहित आहे. कांदा आहो मी. पण हे बघ पण मामा मानेल का रे? मानन का नाही? अव तू त्याची बहीणच मा. लहान बहीण आहे मी त्याची मग? माझ्या भावाची. अव तुले बाय काट लागल तुझ्या गोष्टीवर तू उभा राहील. संध्या तू का बी चिंता करू नकस. अरे घे द्या आपण पटकन निघून जाऊया. आणि बघ तुझ्या मामाला मी आपल्या भावाला अशी पटवते अची पटव. अरे तशी पटवत नाही लग्नासाठी पटवते म्हणते मी. नाही पटवणं भावालेच का होतं? माहिती झालं काय रे तू? काय नाही होत. तुझ्या लग्नाची मी तयारीच करते माझ्या भाषेला बघ. असं घे बी बॅग घे लवकर. काय घेतलं किती खाजा घेतलो. काय घेतलं जाऊ दे सांगू नकोस. नाही सांगत. माझ्या बातीसाठी घेतलेस ना. तू सांगत दोन रस्त्यात खात त्याची मोठी चपली आहेस तू. नाही का तू जेव्हापासून मोठा झालायस तेव्हापासून मी काहीच खाल्लं नाही. सगळं तुलाच देते. उपाशीच मी झालो तेव्हापासून. अरे सोड पण इथे गेल्यानंतर असं वेडा वाकडा वागायचं नाही. नाही मा चांगला नाही. सगळी आलेली संगीत तू दडवून येशील मग. नाही आता किती पटवायचं. हो पण चांगल्या कामाला चाललोय आपण. चाललो ना आपल्या चांगल्या कामाला. चांगले भजन कीर्तन मनमान देव प्रसन्न झाल्या पाहिजे 36 कोटी. मा भवानी गोंधळ पार्टी टेकडी वाडी नागपूर वाले
यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक मिळालं. पार्टी सदस्य हा प्रणाम करीत आहे. लाख लाख शुक्रिया. हा उमरावी लखे मनोहर आगरकर यांच्याकडून 100 रुपयाचा पेमेंट सदस्य प्रणाम. धन्यवाद. मन एखादं भजन म्हणावं. तू म्हणाली. मी काय म्हणून म्हणलाय तू एकदाच करायलाच बघ. अहो मध्ये येत नाही पण रातच्या काकड आते येते त्या म्हणतो. संध्या एवढे दिवस तुझ्यासाठी सारं केले मी आणि एवढंच तुझ्यासाठी करणार नाही. कर्मा. हो चल, चांगल्या कामाला वेळ घालवायचं नाही आपण. नाही 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 निघायचं मग हा, आता. चाल. चल देवाचं नाव घेत जाऊ हो, आपण. चाल. हो चल. गेला तो? मी काही देवाचं नाव नाही घेतलं. तू घे मी घेऊ का घेऊ? देवाचं नाव. मी देवाचं नाव घेऊ घेतो. मध्ये नाही येतो महादेवाचं कोणत्या नाव बोललो. हे महादेवाचं नाही तर काकडावर गेलो. शिवाऱ्या भोवाऱ्याचं नाव आहे ते म्हणजे. तू काकडा दे. हो मी काकड देवाची द्वारी उभा क्षण भरी. 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 तेने मुक्तीच्या आपण मामाच्या गावातही पोहोचलो आणि मामाच्या वाड्यापाशी पण आलोय आपण. बघ ना, हेच आहे मामाचा वाडा. बघ केवढा मोठा आहे. केवढा मोठा वायो. इथून नजर तिकडे शेवटपर्यंत जरी टाकली ना हा. नजर नाही पोचायची. ए मा तू टाक. टाकली. मामाचं घर आलंय पण मामाच्या घराचं दार लावलेलं दिसते. तेच बैताळा फक्त कडी लावून आहे. कुलूप तर लावलेला नाही. मामा असेल घरी घरात. मामाची कडी लावली. कसं करत नाही रे येड्या. कडी लावली आहे बसला. साखरी. हे बघ मामाला आवाज देते का तू? मी मामाला आवाज देऊ ना तुझे तूच देऊ का? हो तू गप्प जा. मामा म्हणता म्हणता भलतं तोडतून निघते. तू आता शांत जा. मी देते. माझे भाऊ गा माझे पुंडलिक भाऊ म्हणला भाऊ गा. भाऊ नाही बोलला का? भाऊ नाही बोलला. नाही बोलला? नाही बोलला? नाही बोलला. घरात घरात
बैठकाच करी मामा आहे नाही आहे आणि असेल झोपला असेल तर कशा अवस्थेत येत आहे कशा नाही 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 मी आतमध्ये नाही शिरणार लई दिवसाची आली मी मी नाही देता नाही आवाज देत हा जोरात हाक मारते मी घरात तर नाही घासत तुम्ही मारते माझे भाऊ म्हणलं कोण बाई होय बाबा भाऊ भाऊ करून राहिली असं गावातली बाई मामाचा आवाज वाटत आणि असं काही कुणाची रोज मजुरी राहिली असं तर मागासाठी चला वावराकडून आलो ना आराम करत होत होता आणि कोणती तरी बाई भाऊ भाऊ करत मोडली झोप माय काय हरकत नाही पाहून पाहतो बाबा भाऊ जवळ यायला बहिणीची कदरच नाही माझ्या भावाला बाबा माई बहीण होय का गा माय बहिणीसारखी तिथून राहिली माई लहान बहीण हो दादा तशीच आहे बाई अरे माझे मा अरे माई माई होय रे बाबा रे बाबा रे बाबा रे माझे मा 15 दिवस झाले मा 1 महिना झाला अशी तुझी मला आठवण आली अशी आठवण आली बापा माई बहीण नाही भेटली बाबा मले माई बहिणीशी माई भेट नाही झाली बहिणीच्या घरी कवा जाईल बहिणीच्या घरी कवा जाईल रात दिवस विचार करो मा केव्हा जाईल केव्हा जाईल तसंच म्हणलं पण एका तरी दिवसात ना बहिणीच्या घरी भेटायला सांगते माझे मा लहानशी होतीस आपले मायबाप मरण पावले लायण्याची मोठी तुले मी न केली मा आणि आपल्या पोरी सारखं लग्न केलं मा पण काही दिवसाच्या बाद माझा जावाई मरण पावला तू विधवा झालीस मा विधवा झालीस कोणी कोणी विधवा बाया आपल्या भावा बंधाने सतावते आपल्या माय बापाने सतावते पण पुन्हा म्हणजे काही नाही मागितलं काही नाही मागितलं मा धन्य मानतो खूप तुझा स्वभाव आहे आणि खूप तुझी हिंमत आहे पण मी एकटीच नाही आली एकटीच नाही आली तुझा भाचा शंभू बी आलाय शंभू नाहीतर काय तुझा पोरगा माझ्या पाठीमागं कासाजी मामाच्या पाया नाही लागाव मले माहित आहे बाबाजी का मामाच्या पाया नाही लागा हो. पण का करता तुम्ही मले मा बापासाठी दिसता मामाला बाप बनवून ठेवलंय ते चांगलं लागलं सर नाही तुला चांगलं लागलं सर मी म्हणलो मा बापासारखा माणूस आहे म्हणजे चायना आहे वडीलधारी माणूस आहे म्हणून पाया लागला बाई काही चुकलं नाही मग वृद्ध म्हातारा माणूस बापा सारखाच राहते मा बरोबर आहे भाऊ पण तुला समजलं नाही तो पोरगा तुला शिकवून राहिला ज्ञान सांग बरं मोठीच बुद्धी झाली माझी हे अक्कल नाही आहे होतेच आहे काय हरकत नाही बाई खूप चांगलं झाला मा रात्र दिवस आठवण करू माझ्या बहिणीची भेट नाही केली पण बहिणीची भेट नाही झाली आणि मी येणार होतो मग तुझ्या गावाले पण करू काय पोरीचं कॉलेज रोजच राहायचे माझ्या वाल्या आज जवान पोरीने सोडून मी कोण्या गावाला जाऊ का भाऊ माझ्या भाषेने घेऊन येतात एका तरी दिवसाचा सुट्टीच राहत नाही की हो ट्युशन चालू सुट्टी असली तर ट्युशन तिने वेळच मिळत नाही आलीच तर बरं झालं मी पायद्वारे पाणी बनवतो मा भाषा आहे का घरा हाय 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 चला हा बाई चंदा अरे मा इकडे 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 तुझी आत्या आली कमला आत्या काय सांगता हो का बाबा आणि पायद्वार पाणी देणार बा तिले आणते बाबा आता किती दिवसानंतर आली हो, मी 1 महिना जाऊच नाही देणार बाबा आता हा, 1 महिना 2 महिना मनसिद्ध पोसून टाकून आपल्या घरी काय होतं बहिणीचं राहील लेकाची मागणी आण मा पाणी घेऊन ये मा आत्या आतू माझी चोनू
ती मोठी झाली का माझी चंडू? चंदा काय बघ मी एकटीच नाही आली मग तुझा बालपणीचा काय आत्या अगं दोस्तच म्हणतो तुझा माझा पोरगा शंभू आलाय शंभ्या शंभू आलाय काय सांगते मग आत्या नाहीतर काय खरंच जा, ती बिचारी ती पाणी डोळ्या पाणी देऊन दे बरं मी आत्ता पाणी आण- हो. पाणी मागवलंय चांगलं पाय धुवून घ्यायचं गडबड करायची नाही हो. मी जाऊ का बाजूला बहीण आता पाय झाले पाणी आलं. शंभू दादा कायचा शंभू दादा होतं काय झालं रे शंभू दादा नाही म्हणावाचा दादा नाही मान्य नाही मोठा नाहीस का तू नाही मी काय बोलते? शंभू आता शंभू शंभू बम्बू में शंभू बम्बू में शंभू लगाए बैठे, अब शंभू में बम्बू लगाए बैठे, हमको बैठे थे तुमका लगाए बैठे, लगाए बैठे, लगाए बैठे। लहानपण सारखा खट्टरच आहे बाई, बिलकुल नाही सुधारला. लहानपणी जसा बदमाश होता तसंच आहे. राजा जी बेकरी वाले इनके ओर से हमारे पार्टी को 501 रुपए सप्लीमेंट किती आता मोजू शकत नाही. शंभू घे पाय धुवून घे. अरे बापा रे कुठं तू त्या पांढऱ्या गोट्यावर धुवून घे. पांढऱ्या गोट्या हो आणि तुझ्या घरचे काळे गोटे टीचर तसंच समज म्हटलं. पुऱ्या खाली ओलून गेले हो परत होतो धु. पाय धुवायला पाणी दिली आणि धुवायला देवाला पाहिजे खासच आहे भाऊ. लंबी चक्री वाहते अंगाची. किती दिवसानंतर आला लगेच दिवस झाले हाय का नाही. कम से कम 5 वर्ष झाले. हो 5 वर्षात एवढी बनवते ना. ते लहानशीच राहणार आहे का. काय रे काय ते काऊ गेलास ना. खा जाओ खायला आणलं तुझ्यासाठी खाजा आणलो. खाऊ आणलं हे शंभू देणारी असा लावल्याने बेकार होते शंभू देणार रे. देतो, काय देतो. आणलं हा, घे काय आणलं दाखव. घे घे बघू नको देतो ना दाखवणार रे हा, घे. दाखव. काय आणलं सीतापर्यंत केला केळी मला खूप आवडतात. खाणं शेमुळीन जास्त जाऊ दे. ते कच्चे आहेत ना रे सीताफळ. अव तिले त्याला हांडी मध्ये ठेवतो कणकी मध्ये लवकर पिकते कणकीमध्ये कणकी मध्ये ठेवतो पांढरे पांढरे नाही होतील का रे नाही कणकीचे? नाही होत नाही होत बरं ठीक आहे थांब ठेव. सारं काम बिघडवशील तू नाही ना मी इकडचं काय तिकडे करू नको मी काय नाही म्हणलो बा सांगून ठेवते हो. काय काय म्हणलो हा, तू गप्पच राहा. मी तुझ्या आता मामाशी गोष्टच करते. ह्या चंदाचं लग्न तुझ्यासोबत मी जुळवते तेच बघ. असं मग बोलून राहिलो. चंदा हे बघ किती दिवसानंतर आली आत्या. हो नको मी आता तुला 15-20 दिवस 1 महिना तर जाऊच नाही देणार. असं म्हणते हो मी 2 महिने राहील. तू 2 महिने राहतो मी 4 महिने राहील. कोणतं काम आहे रे तुझं? खाऊ? कोणतं काम आहे तुझं? तू काय तू कोणतं काम आहे
हा. जेव्हापर्यंत मी पोरची विषयी सांगत नाही हा. इतकेच काम करतोय. तू समजले? तू राहायची हो. आणि मामा कुठे जा तू. कोण मी हो. मी आपलं काय देऊ अहो तुझ्या आपलं काय मी काय नाही जाऊ. तू जा ना मी ज्या कामासाठी मी तो काम पूर्ण केल्या बिघड जाणार नाही. समजलंय? हो. तो काम पूर्ण करतो तू सगळं काम करतो. हा, कर. आत्या मी नाश्ता बनवते हा हो, हो. बाबासोबत बोला तो जा. बनवतो जा. भाऊ बाई माझे मा असं वाटून राहिलं मला आता देवा माझी एकच एक बहीण मुरी टुरी बापाचं सुख नाही पाहिलं ना मायचं सुख नाही पाहिलं तू आपल्या बापाच्या घरी आलीस मा बापाच्या घरी आलीस तू हे नको समजू माय माय बाप मेले म्हणून जोपर्यंत तुझा भाऊ जिवंत आहे तोपर्यंत तुझ्या जीवनामध्ये मी कमी पडू देणार नाही आणि आज माझ्या घरी आलीस काही ना काही तुझ्या मनामध्ये विचार असेल हो भाऊ घाबरायचं नाही मा जो तुले पाहिजे असेल मागायचं असेल बिनधास आपल्या भावाले माग अर्ध्या हिस्साची मालकी नाहीस तू जे मागशील ते देईन मी तुला काळजी करायची नाही आणि मला हेही माहित आहे का मला मागायला तू माग पुढे पाहिशील तू मागशीलच नाही घाबरू नको मा 10 लाख 20 लाख 25 लाख मी तुला जर लागेल भाऊ तुले नाही म्हणणार नाही देऊन टाक. तू माग माऊ हा. तुझा पैसा का काय बी नको मी माझ्या घरी मोलमजुरी करते ह्यामध्येच ठीक आहे खुश आहे मला माहित आहे नको तुझा पैसा मला माहित आहे तू मोठ्या मनाची आहेस तुला आजवरी भावाला काही नाही मागितलं तू आता का मागशील पण भावाचं कर्तव्य आहे मा आपल्या बहिणीची आसू पुसणं आपल्या बहिणीचा रड बंद करणं आपल्या बहिणीचं दुःख वाटून घेणं हे भावाचं कर्तव्य आहे मा पैसा नाही पाहिजे ना काही हरकत नाही मी वर्षभराचं गहून तांदूळ तुझ्या घरी आणून देतो भाऊ हा एवढी जास्त गहू तांदूळ झाली का गा हो जाणे का बिगोर गरिबांना भिकाऱ्यांना वाटून दे ना कशाला एवढं श्रीमंतीची भाषा सांगतेस मला तुले पैसाही नाही पाहिजे तुले गहू तांदूळ नाही पाहिजे तर मा का देऊ तुले सांग भाऊ हिस्सा पाहिजे का अर्धा हिस्सा घेऊन टाक नको तुझा हिस्सा बी काय बी नको पण एक गोष्ट मात्र मी छेडायला आली मी बोल ना बा. मी मा बहिणीला नाराज नाही करणार मी अगोदरच म्हटलं तुले भाऊ हा. काय ना आता हा माया पोरगा किती मोठा झाला या हो हो झाला झाला या वर्षी काय भाऊ हा माया पोराचं संध्याचं लगीन करायचं म्हणून ठरवले हे वा 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 हो एवढंच घेतलं. बाई. हो. घाबरू नको मा तुझ्या एका पोराचं लग्न मी करून देईन संपूर्ण पैसा मी लावीन तुझ्या पोराच्या लग्नाला पैसा माव नाही का तुझ्या घरात झोल्या भरले तो त्या घरी पैशाचा पैसा पैसा हा पैसा पैसा करून राहिलाय तू अरे बा. सिरीज बोलून राहिली नुसता पैसाच म्हणते येत नाही. आता जर काम मदत करू तुला मला हे काय समजत नाही. भाऊ आता काय ना हा. तुझी चंदा बी किती मोठी झाली आता हो हो झाली ना हो चांगली लग्नाला झाली ते बी बाई मी बी महापौरीचं लग्न करण्याच्या तयारीमध्येच आहो चुप राह. हा? काय चिले म्हणलं मला लावली सो जे म्हणा ते म्हणलं पटका खाऊ, खाऊ, खाऊ कधी. आजची आजची म्हणून राहिले माझी विचार करतो बायकोसाठी टम 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 करू नको जमत नाही भाऊ हा बोल मा आता बोलू का मी तुझ्याशी बोल ना बाबा तू नाही बोलशील तर कोण बोलन मा भावा बरोबर आता अशी करते हा मी माझ्या लहान तोंडी मोठा घास घेऊनच पाहू का नाही लहान तोंडी मोठा घास घेतेस तर घे पण तोंडात मावला पाहिजे एवढा घे हो तशीच करते मी नाही तर खाली सांड नाही एवढाच घेते हा तेवढाच घे भाऊ हा माझ्या मनात असा विचार आलाय हा तू या पोरीचा हात माझ्या संभाच्या हातामध्ये देते का मा हा सन्माननीय आमचे मित्र सुरेश